शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। नगर शहरासाठी आणखी 3 उड्डाण पूल मंजूर झाले आहे। त्यासाठी 125 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे। नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील डीएसपी चौक, नगर मनमाड महामार्गावरील नागापूर येथील सन फार्मा चौक तसेच याच रस्त्यावरील सह्याद्री चौक अशा 3 ठिकाणी हे पूल होणार आहेत। नव्या उड्डाण पुलामुळे मनमाड रोड व छत्रपती संभाजीनगर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे। तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने छापे टाकत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। 16 तोटी, कारंजा व पंचरंग गल्लीते सुरू असलेल्या दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली। नितीन दत्तात्रय रायपल्ली, प्रताप भगवान गायकवाड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पंचरंग गल्ली येथून 6.5 रुपये किमतीची गावठी दारू व 16 तोटी, कारंजा येथून 7,000 रुपये किमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे। भिंगार अर्बन सहकारी बँकेची नुकतीच पार पडलेली निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी याची याचिका सहकार न्यायालयात दाखल करण्यात आली होती। न्यायालयाने सर्व संचालक व निवडणूक निर्णय अधिकारी व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 11 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे। पुणे बस स्थानकाजवळ जुगार अड्डा चालविणाऱ्या एकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलीस शिपाई सत्यजित शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र दिनकर मदने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बस स्थानकाजवळ कल्याण मटका नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। आरोपीकडून 720 रुपयाची रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे। महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवसेनेचे शिंदे गट शहर प्रमुख सचिन तुकाराम जाधव यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुरुवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना सप्टेंबर 2020 ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान घडली आहे। याबाबत महिलेने फिर्याद दिली आहे। सोशल मीडियावरून आरोपीने फिर्यादी महिलेशी मैत्री केली, महिलेच्या पाठीमागे कुणी नाही याचा गैरफायदा घेतला, महिलेशी जवळीक साधली, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने घरी जाऊन महिलेवर अत्याचार केला, तसंच महिलेच्या मुलालाही जीवे ठार मारण्याची धमकी दिली। सप्टेंबर 2020 पासून सदरचा प्रकार सुरू असल्याचे फिर्यादीत म्हटलं असून दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे। शहराच्या खबरबातमध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।